नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय सामाजिक शास्त्र द्वितीय सत्र परीक्षेची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। प्रश्न पहिला, विभाग 1 इतिहास। कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवड व पुन्हा लिही। सविनय कायदेभंगाच्या काळात टिंबटिंब या शहरात सरकारने मार्शल लॉ जारी केला। उत्तर सोलापूर। नोव्हेंबर 1923 मध्ये जपानने टिंबटिंब व टिंबटिंब ही बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली। उत्तर अंदमान व निकोबार। 3. बिहारमध्ये टिंबटिंब याच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला। उत्तर बिरसा मुंडा। नावे लिहा। सोमवंशीय मित्र मासिकातून मुरळी जोगतिनी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे शिवराम जानबा कांबळे। पाकिस्तानची कल्पना सर्वप्रथम मांडणारे गोवा काँग्रेस समितीची स्थापना। डॉक्टर कोन्हा यांनी गोवा इथं युग लीग ही संघटना मुंबईत स्थापन केली। पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कर। पीटर अल्विस, महादेव शास्त्री जोशी, नाग गोरे, गोवा मुक्ती समृद्धीतील महाराष्ट्राचे काही सत्याग्रही, पत्नी सुधाताई, सेनापती बापट आणि मोहन रानडे। काँग्रेस समाजवादी पक्षाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्री। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहायची आहे। बाबू गेनू यांचे कोणते कार्य राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले? दुसरा प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक क्रांतिकारी संघटना का अस्तित्वात आल्या? ब. खालील विधाने सहकारण स्पष्ट करायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनाईक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली, त्याचे कारण या ठिकाणी दिलेलं आहे। 2. हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही, त्याची काही कारणं या ठिकाणी नमूद केलेली आहे। विभाग 2 नागरिकशास्त्र यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। शोध व लिही। भारताच्या न्याय व्यवस्थेचे स्वरूप, दिवाणी कायदा व फौजदारी कायदा। महाराष्ट्र राज्यासमोरील आव्हाने, गुन्हेगारी, दुष्काळ, भ्रष्टाचार। जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करताना राज्यपाल न्यायाधीशांचा सल्ला घेतात। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। प्रमुख नागरी सेवा, भारतातील प्रशासकीय सेवा, भारतातील विदेश सेवा, भारतातील महसूल सेवा, भारतातील पोलीस सेवा। संकल्पना स्पष्ट करायची। नोकरशाही म्हणजे काय? आता विभाग या ठिकाणी भूगोल सुरू होतोय। अचूक पर्यायासमोरील चौकटीत टिक करायची आहे। औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? उत्तर हवा। समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार टिंबटिंब घटकावर अवलंबून असतो। उत्तर साक्षरता। खालीलपैकी कोणत्या घटकाचा नकाशा बृहत प्रमाण नकाशा असेल? उत्तर देऊळ। सत्य की असत्य ओळख व असत्य विधाने दुरुस्त करून लिहायची आहे। भारत हा उद्योगप्रधान देश आहे। सत्य। साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते। सत्य। खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही। असत्य। एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे। मिश्र भूमी उपयोजन म्हणजे क्षेत्र म्हणजे काय? उद्योग म्हणजे काय? आणि अंकप्रमाण म्हणजे काय? या ठिकाणी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही या प्रश्नांचा सराव करून अशा पद्धतीचे उत्तरांचा सराव परीक्षेसाठी करायचा आहे। परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? कारण याचे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता भौगोलिक कारणे लिही। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंद केली जाते आणि नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक का असते? प्रश्न 6वा, फरक स्पष्ट करायचा आहे। कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या
कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग यांच्यातील फरक या ठिकाणी स्पष्ट केला जातो. आता सविस्तर उत्तर लिहायचे आपल्याला. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे आहेत. भांडवल, त्यानंतर मजूर, पाण्याची उपलब्धता, जागेची उपलब्धता इत्यादी. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.